उपासकांना माझा जय भीम। आजच्या वाचण्याची संधी मला सरांनी दिली, त्याच्याबद्दल सरांचे धन्यवाद। काल आपण बघितलं, सरांनी आपल्याला रमा तुला यशवंत हे नाव आवडलं का, इथपर्यंत आपल्याला कालचा रमाबाईचा पुस्तकामधून सांगितले होते। याच्यानंतरचा भाग आहे मृत्यूनी सूड घेतला। प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यूच्या गोष्टी घडत असतात। अनेक प्रसंगातून आपण त्या जात असतो आणि त्याच्यातून सावरण्याची शक्ती आपल्याला तथागत देत असतात। रमाने अनेक मरण पाहिली, यातल्या प्रत्येक मरणाने ती थोडी मेली। मरण म्हणजे काय तेही कळत नव्हतं। त्या वयात रमानं आईचा मृत्यू पाहिला, त्या मृत्यूला जोडून तिने बापाचा मृत्यू बघितला। यानंतर 1913 पर्यंत तिच्या कुटुंबातील कोणीही मरण पावलं नाही। मृत्यूने जरा उघड तिला दिली होती, तिला मोकळीक दिली होती। 1913 साली रामजी सुभेदार गेले। आंबेडकर या घराचं आडच मोडलं, कंबरच तुटलं। ती ज्यांना बाबा म्हणत होती तो तिचा सासरा गेला। तिथून पुढे 1926 पर्यंत मृत्यूची झळच लागली। तिच्या जीवाभावाची माणसं एकापाठोपाठ एक गेली। अश्रूची एक झड थांबत नाही, तोच दुसरी झड सुरू होत होती। तिची सासू भीमाबाई, ती भीमराव 5 वर्षाचा असतानाच मेली होती। भीमाईला आपली सून नाही पाहता आली। रमा सून म्हणून आंबेडकरांच्या घरात यायच्या आधीच भीमाईचं निधन झालं होतं, पण ती सून म्हणून आली तेव्हा सासऱ्याच्या रूपात तिच्या पाठीशी एक प्रचंड पहाड रामजी आंबेडकर हे उभे होते। वेळोवेळी त्यांनी तिला वडिलांची साथ दिली, सासरेची माया दिली। तिला कोणतीही काळजी करण्याचं कारण नव्हतं, कारण रामजी आंबेडकर तिच्यासाठी सतत उभे होते। भीमाबाई आज असायला हवी होती, मात्र तिला अधूनमधून वाटे ही तिच्या मनाची भूक मीराबाईनं भागवली होती। मीराबाई ह्या ज्या होत्या भीमराव आंबेडकरांच्या आत्या होत्या। लहानपणापासून भीमरावाचा त्यांनी सांभाळ केला होता आणि मीराबाई तिला लेकीप्रमाणे वागवत होत्या। तरी भीमाबाईची उणीव तिला भासेच। अनेक सुनाच्या वाट्याला अत्यंत चांगल्या सासवा येतात, आईनं वागावं तशाच त्या वागतात। सुनाशी वागत असतात। ह्या सासवा आपल्या सुनांना लेकीच मानत असतात, त्यांना त्याची आठवणार नाही अशी माया त्या सुनावर करीत असतात। रमाईलाही कधी कधी भीमाईची उणीव भासे। एखाद्या हळव्या क्षणी तिचा गळा जड होई, कंठात काही दाटे। तिला वाटे आपली सासू आज असती तर आपलं किती कौतुक केलं असतं, आपल्या बाळाचे किती लाड केले असते आणि तिच्या पोराचा म्हणजे भीमरावाचा जो पराक्रम आहे पाहून तिला खुशीचा किती गौरव वाटला असता। वेड्या मायेसाठी भुकेलेली रमा भीमाईच्या आठवणीनं अशी हळवी होई। आपलं काय चुकलं, आपल्या वाट्याला हे काय आलं, या प्रश्नाचा डाग ती स्वतःला देई। ती स्वतः प्रश्न विचारी की माझं असं काय चुकलं की माझ्या जीवनामध्ये एवढे कठीण प्रसंग आले। या प्रश्नापुढे ती हवालदिल होई। आई बाबा का गेले, याही पोरक्या मनाचं उत्तर तिच्याजवळ नव्हतं। भीमाई आपल्या लग्नाआधीच गेली, आपलं सूनपण पोरकं करून गेली। याही पोरकेपणाला तिच्यापाशी काही स्पष्टीकरण नव्हतं।
कधी कधी तर ती एकटी असताना पोरकेपणाची जखम वाहू लागे. ती जेव्हा एकांतात असे तेव्हा ती पोरकेपणाची जखम तिला तिला वाहून टाकत असे. आणि आता आता तर तिचा सासराच मरण पावला. जिच्या पाठीशी उभा असलेला पहाडच कोसळला. एवढा मोठा पहाड तिच्या पाठीशी जो होता तो कोसळला होता. महिन्याभरापूर्वीच भीमरावाचा BA परीक्षेचा निकाल लागला होता. यशवंताचा जन्म यानंतर वर्षभरातच भीमरावाचं BA पास होणं या घटनांनी आंबेडकर घर सुखावलं होतं. भीमराव बडोद्याला गायकवाडांच्या दरबारी नोकरीवर रुजू होते. बापाच्या प्रकृतीची तार पोचतात तोही धावपळ करीत आला. भीमरावाला रामजींनी पाहिलं. या पराक्रमी वाघाला त्यांनी डोळाभर पाहून घेतलं. आपण आता जाणार, आपण आता वाचणार नाही म्हणून त्यांनी आपल्या लाडक्या भीमाला डोळे भरून बघून घेतलं. त्यांची झेप आता कुठेही थांबणार नाही अशी खात्री रामजीला पटली असावी. रामजी रमाशी बोलत होते. ते म्हणाले, या आग लागलेल्या काळजाला सांभाळ. माझा जो आंबेडकर आहे, भीमराव आहे, त्याला तू सांभाळ. आणि त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावाच्या डोळ्यातील तेज त्यांनी पाहिलं. त्यांना कदाचित अपेक्षेपेक्षा भरघोस आश्वासन मिळालं असावं. व्यवस्थित समजते का सगळ्यांना? लढाईकडे पाठ फिरू नकोस, रामजींनी भीमरावाला सांगितलं. शेवटच्या क्षणी लढाईकडे पाठ कधी फिरू नकोस, अंधाराची गय करू नकोस. हजारो असत्याचा पराभव करण्याएवढं सत्य तुझ्यापाशी आहे. हे माझ्या पराक्रमी पोरा, लोक तुला सूर्य म्हणतील, क्रांती सूर्य म्हणतील. रामजीचा स्वर मंदावत गेला, अडखळत गेला आणि त्यांच्या जाण्याने भीमरावांनी उंबरठा फोडला. सगळं आंबेडकर कुटुंब शोकात बुडालं. वडिलाच्या मृत्यूनंतर 5-6 महिन्यांनी भीमरावाला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. यावेळी रमा दुसऱ्यांदा गरोदर होती. भीमराव अमेरिकेला जायला निघाले त्यावेळी त्यांना वडिलांची तीव्रपणे आठवण झाली. जे माझे वडील रात्रंदिवस माझ्या पाठीशी उभे होते. आता या क्षणी मी अमेरिकेला चाललोय, पण माझे वडील माझ्या पाठीशी उभे नाही आहेत. या आठवणीने रात्रीच्या अंधारात त्यांनी मनसोक्त रडून घेतलं. आपल्या बापाने आपल्या शिक्षणासाठी किती कष्ट घेतले याची भीमरावाला जाणीव होती. आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील हे दायित्व उडान घेताना हा मनुष्य आपलं कौतुक करायला नाही, यामुळे भीमराव व्याकुळ झाले. बापाच्या आठवणीला मनोमन नमस्कार केला आणि भीमराव बोटीत चढला. बाबा, तुम्ही दिलेल्या स्वप्नामागे मी धावत राहीन. स्वप्न दमेल पण मी दमणार नाही. मी विजय ग्रंथ लिहीन. ही प्रतिज्ञा भीमरावाने मनोमन केली. त्यांनी बोटीत पाय ठेवला. रमा रडवली झाली होती. तिला काही सुचेना. यावेळेच्या तिच्या आसवातलं सुख आणि दुःख कोणीही वेगवेगळं करू शकलं नसतं. मुंबई बंदरातून बोट सुटली. ती बोट भीमरावाला दूर नेऊ लागली. रमाचं काळीज थरथरलं होतं, पण या सुख फुलवणाऱ्या यातनाची सवय तिला करायची होती. ह्या ज्या यातना आहे याची सवय रमाला करायची होती. काळजाला तशी शिकवणच द्यायची होती. तिला तिच्या काळजाला ती शिकवणच द्यायची होती. त्याला पोलादासारखं दणकट करायचं होतं. अस्वस्थता आणि एकाकीपणा या गोष्टी तिला सोडणार नव्हत्या. तिचा एकटेपणा, तिचा अस्वस्थपणा तिला सोडणारच नव्हता. त्याची सवय करून घेणं भाग होतं.
तिकडे भीमरावाचं आयुष्य नव्या क्षितिजावर झेपावून गेलं होतं. तो न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात गेला होता. ज्ञानाचं तुफान छातीवर झेलण्यात त्याला गर्व वाटत होता. त्यानं रमाला पत्र लिहिलं. तिच्या आयुष्यात तिला आलेलं हे पहिलं पत्र. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. परदेशात शिक्षणाला गेलेला तिचा विद्वान नवऱ्याचं पत्र तिला आलं होतं. भीमरावांनी लिहिलं होतं. भीमराव आपल्या रमाला रामू म्हणायचे. प्रेमाने रामू म्हणून हाक मारायचे. प्रिय रामू, नमस्कार. मी सुखरूप पोचलो. चिंता नसावी. मला अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली त्याचे आपण आभार मानले पाहिजेत. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तिच्या डोळ्यातील आसू पाहिली. भीमरावांनी बोट सुरू होताना दूर जाईपर्यंत आपल्या रामूला डोळे भरून बघितलं. तिच्या डोळ्यातले आसू बघितले. मलाही थोडं गलबलून आलं होतं. पण रमा, हे विरह आणि हे दुःख आपल्याला मोठं करणारी आहेत. जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्याचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखांनी दुःखी व्हायचं नसतं. रामू, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. हा जो वनवा पेटलेला आहे, या वनव्यातून रामू मी धावण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन. तिथल्या गुलामीची कंबर बांधीन. या लढाईत मी हारणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी. दुःखातूनच वाट काढायची आहे. रामू, मला नवे पंख येत आहेत असं मला वाटतं. पोलादाचे पंख. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडे जीवन आठवतं. तेव्हा मी हैराण होतो. इथे माणूस केव्हा तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. गोष्टीही मन उत्साहानं भरून येतं. इथे अस्पृश्यता नाही, जाती वर्ण नाही. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे. असं मला वाटतं. मन नुसतं भरधाव सुटत आहे. रमा, खूप काम आहे. खूप कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञानाचे सागर उपसायचे आहेत. स्वतःच रिचवायचे आहेत. रमा, स्वतःला जप. या वेड्या वादळाशी, या वादळाच्या पाठीशी उभी राहा. यशवंताला जप. यांची प्रकृती बरी नसते. काळजी वाटते. सांभाळा त्याला. पुढल्या पत्रात पत्र लिही. तुझा भीमराव आंबेडकर. असं हे पत्र बाबासाहेबांनी रमाईला लिहिलं. हाती पत्र येताच रमानं आदर्शासारखं वाचलं. एका डोळ्यात तिचं काळीज नाचत होतं. दुसऱ्या डोळ्यात ढग उभनले होते. वाचता येण्याचं महत्त्व तिला कळलं. ती अशिक्षित होती. तिला वाचणं, बोलणे, लिहिणे सगळे बाबांनी शिकवले होते. नवऱ्यांनी आपल्याला शिकवलं याचं मोल तिला आज कळलं होतं. ते पत्र ती स्वतः वाचू शकली होती. आपल्या पतीचं पत्र आपण वाचू शकतो. याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. याचा तिला अपार आनंद झाला होता. कृतज्ञता वाटली होती. तिचं पत्र वाचलं. खूपदा वाचलं. मोर झालेल्या मनात कालवा कालवा होत होतीच. तरी यावेळी आपला पती आपल्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याचं सुख ती अनुभवत होती. तिनं घरच्यांना पत्र दाखवलं. शेजारा पाजाऱ्यांना दाखवलं. या आनंदाच्या भरात तिनं पत्र लिहायला घेतलं. तिनं लिहिलेलं पत्र. साहेबाच्या चरणी रमाचा शिरसाष्टांग दंडवत. आपलं पत्र आलं. ते वाचलं. खूप आनंद झाला साहेब. आमची काळजी करू नका. आम्ही सारे खुशाल आहोत.
मी सांभाळते सगळं. आपलं पत्र पोयवाडीतील शेजाऱ्या पजाऱ्यांनी वाचलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही. माझं आपल्याशी लग्न झालं त्याचा मला खूप गौरव आहे. आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागं हटणार नाही याची खात्री बाळगावी. आम्ही सर्व कुशल आहोत असं समजा. आपण जेवण वेळेच्या वेळी घ्या. तब्येतीची काळजी घ्या. यशवंताला आपलं पत्र वाचून दाखवलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा पुन्हा विचारतो. पत्र पाठवून खुशाली कळवावी. थांबते. आपली पत्नी सौ रमा. समजलं ना सगळ्यांना? व्यवस्थित. आता ग्रंथाचे वाचन मी करीत आहे. गौतमाचे उत्तर. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय, पण स्वर्गलोकाचेही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि महाराज, 3 पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उपदेश होय. हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता. याविषयी बोलायचे म्हणजे आपले 3 पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायी पण नाहीत. आणि आपण म्हणता वृद्ध काळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णय अभावाचा अनिश्चित आहे, कारण वृद्ध अवस्थेतही अस्थिरता असू शकते. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्याला कयात ठेवू शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्ध काळाची वाट पाहत बसेल? वृद्धरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रूपरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी आपल्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दीर्घ आयुष्याची इच्छा कोणाच्या मनात निर्माण होऊ शकते? मृत्यू हा अटळ आहे. तो कोणत्या क्षणी कोणत्या वेळी येईल हे मनुष्याला माहीत नसते. ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण, वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू कर. महाराजांनी तथागताला सांगितले होते की तू यज्ञ कर. तू धर्मासाठी नेहमी यज्ञ करीत राहा. अशा यज्ञांना माझा नमस्कार तथागत म्हणतात. असे जे यज्ञ होतील त्या यज्ञांना माझा नमस्कार आहे. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळवण्याची माझी इच्छा नाहीये. दुसऱ्यांना दुःख द्यायचे आणि ते फळ मी मिळवायचे अशी माझी इच्छा नाहीये. भावी फळाच्या आशेने असह्य पक्षूला ठार करण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारे असले तरी देखील दयाशील आणि सहस्त्र माणसाच्या दृष्टीने ती अयोग्य कृती ठरेल. भावी फळाच्या आशेने पशुला मारणे आणि ते यज्ञ करणे हे शाश्वताचे लक्षण नाहीये.
हे अयोग्याची कृती आहे. आत्मसंयम, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतिनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून उत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते. या यज्ञेच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेले जे समाधान समाजाला माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतकरणाला तिरस्कारणी वाटते. तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळणं म्हणणे त्याला किती तिरस्कारणी वाटेल. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पटत नाही महाराज. हे भावी फळ, हे मोह मायाचा जाळ मला महाराज पटत नाही. पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझं मन रमत नाही. जो पुढचा जन्म आहे त्याच्यात माझं मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे करावायचे आहे ते सिद्धीस केल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. तू जो मार्ग निवडलेला आहे, तुझी कृती करत आहे, ती तुझी कृती, ती सिद्धी पूर्ण झाल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाड्याकडे परतला. राजा परत फिरला. शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तिथे आणखी 5 परिवारजक आले. त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिवारजक म्हणजे कौटिल्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि बद्रिक हे होत. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिवर्जा का स्वीकारली असावी त्यांना प्रश्न पडला. ते जे 5 जण आलेले होते त्यांनी पण गौतमाचा ते राजबिंब रूप बघितलं. त्यांना धक्का बसला. हा एवढा राजा माणूस, एवढा सुंदर, एवढा देखणा, हे सगळं राजवैभव सोडून का बरं आलाय? का बरं परिवर्जा स्वीकारली यांनी? राजा बिंबिसारने त्याला याविषयी जसे विचारले तसे त्यांनीही प्रश्न विचारले. आपल्याला परिवर्जा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून गेल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहित आहे का? तुम्ही तुमचं राज्य सोडलं, तुम्ही निघून गेले. तुम्ही निघून गेल्यानंतर तिथे काय काय घडले हे तुम्हाला माहित आहे का? त्यावर उत्तर सिद्धार्थ म्हणाला, नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलंबियाशी युद्ध पुकारल्याविरुद्ध शाक्यांनी मोठी चळवळ केली. शाक्य जे होते त्यांनी मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुला मुलींनी निदर्शन केले आणि कोलंबिया हे आमचे भाऊ आहेत. भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारचे घोषणाफलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. सिद्धार्थ निघून आल्यावर त्यांच्या राज्यामध्ये असा काही कलह होऊन गेला शांतीचा. सगळ्यांनी एकच म्हटले, कोलंबिया हे आमचे भाऊ आहेत. भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. गौतम निघून गेलेले आहे, त्यांच्या हद्दपारीचा विचार करा. असे फलक प्रत्येकाच्या हाती होते. मिरवणुका काढल्या गेल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलावी लागली. शाक्य संघाने पुन्हा सभा बोलवली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला.
यावेळी कोलंबियाशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलंबियाशी जे लढाई करायची होती तथागत निघून गेल्यामुळे परत ते काय म्हणतात त्याला कोलंबियाशी समेट घडवून आणण्याचा त्यांनी बाजूने बहुमत केले. कोलंबियाशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्येची निवड करण्याचे संघाने ठरवले. कोलंबियाशी जे युद्ध करायचे होते त्याच्यासाठी शांतिदूत पाठवण्यात आले. कोलंबियानी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्येच्या दूताशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलंबियाची त्यांनी निवड केली. यांनी 5 पाठवले, त्यांनी पण 5 पाठवले. दोन्ही बाजूच्या दूताची सभा झाली. जे दूत आलेले होते त्यांच्या दोन्ही दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचा लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटावाटीत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला. रोहिणी नदीवरून जे भांडणं होते त्या भांडणासाठी सिद्धार्थ गौतम आपल्या राज्यातून बाहेर पडलेले होते. त्यासाठी ते जे दूत होते 10 दूत त्यांनी एक मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाचा एकच उद्देश होता रोहिणी नदीच्या वाटावाटीत प्रत्येक वाद मिटवण्याचा. त्या मंडळाला त्यांनी अधिकार दिला दोन्ही राज्यांनी आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. दोन्ही राज्याला त्या लोकांनी ते जे निर्णय देतील तो ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. आणि हे जे युद्ध होतं, ज्या युद्धासाठी तथागत निघून गेले होते, या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर परिवारजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिवारजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ शकता, तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. आता तिथे शांतता आहे. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थाने छानसं उत्तर दिलं, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. मी आता जो निर्णय घेतलेला आहे मागे न फिरण्याचा, यापुढेही मी परिवारजकच राहिले पाहिजे. यापुढे माझ्या कुटुंबात जाणार नाही. मी परिवारजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिवारजकाचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. त्या 5 जणांनी उत्तर दिले की आम्हीही तपस्या करण्याचे ठरवलेले आहे. तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईन, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. मी तुमच्या सोबत येईन, पण मला प्रथम इतर मार्गाची पण परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिवारजक निघून गेले. नव्या परिस्थितीतील समस्या. कोलंबिया आणि शाक्य यांनी कोलिये आणि शाक्य यांनी केलेल्या समेटची त्या 5 परिवारजकाची जी बातमी आली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या परिस्थितीविषयी तो विचार करू लागला आणि परिवारजक पुढे चालू ठेवण्याचे काही कारण नाही किंवा काय आहे तो ठरवू लागला. त्याने स्वीक्रिय त्याग कशासाठी केला होता त्याला स्वतःलाच विचारले. तथागतांनी स्वतः प्रश्न विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. जे युद्ध होणार होते त्याच्यासाठी तथागताने आपले घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? त्यांनी स्वतःला प्रश्न विचारले. युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला होता काय?
खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलभूत कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्याचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे. हा जो कलह आहे युद्धाचा, तो फक्त राज्य किंवा राष्ट्रात चालत नाही, तर क्षत्रिय ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गातील संघर्ष हा वारंवार होणार आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्ष जगातील सर्व दुःखाचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे आहे, पण शाक्य कोलिया यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्याने विशाल रूप धारण केले आहे. सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. ज्या सामाजिक समस्या आहेत त्याचे उत्तर तथागताला शोधायचे होते. त्यांच्या राज्यातील प्रश्न जरी मिटला होता तरी त्यांना पुढच्या जगाचे प्रश्न शोधायचे होते आणि जुन्या प्रास्ताविक तत्वज्ञानाने या समस्याचा उलगडा कितपत करता येईल. जुने जे तत्वज्ञान आहे त्या समस्याचा उलगडा त्यांना कितपत करता येईल. त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. तथागतांनी स्वतःचा निश्चय केला. प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून बघण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि पुढचा मार्ग त्यांनी निश्चित केला. साधू साधू साधू. त्यानंतर त्यांच्याकडे सुंदर अशी सुजाता आणि कादंबरी लिहिलेली आहे. सरांना विनंती करतो आपण एक 10 मिनिटं सुजाता या कादंबरीबद्दल माहिती सांगावी व मार्गदर्शन करा. सर देतो सर, एक मिनिट. या संपूर्ण जगाला मानवतेचा आणि शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बोला. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागतिक कीर्तीचे सर्व महामानव यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि स्मृतिशेष कमिशनर म्हस्के साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेले हे जे बुद्धविहार आहे, या बुद्धविहारी गेल्या 15 दिवसापासून एक चांगला असा धम्म उपक्रम आपण जो साकार करत आहात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभारही मानतो.
उपस्थित आमचे मिलिंद सर, जे नेहमी करता धम्मकार्यामध्ये सक्रिय असतात. मिलिंद सरांना धम्मापासून अलिप्त करताच येत नाही, अशी ती एक व्यक्तिरेखा आहे. त्यांनी मला आज असं सांगितलं की सर, हा उपक्रम असा चालू आहे आणि आपणाला जर वेळ असेल तर आपण कृपया या. म्हणून आपणा सर्वांचं आज या ठिकाणी दर्शन झालं, भेट झाली. याच्या इतका परमानंद माझ्या जीवनामध्ये दुसरा कोणता नाही. आता हे प्रासादिक जीवन राहिलेलं आहे, तरी पण आवड संपलेली नाही. म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बुद्ध बांधव, उपासिका, बालिका आणि बंधू आणि भगिनी, सुजातासारखी व्यक्तिरेखा साकारण्याचा संकल्प मी का केला? त्याचं कारण असं आहे की मी इंग्रजीचा प्राध्यापक होतो आणि इंग्लिश लिटरेचरचा सुरुवातीपासूनच मला खूप असा ध्यास होता आणि त्या अनुषंगाने इंग्रजी वाङ्मयाचं जिथे जिथे मिळेल त्या त्या ठिकाणाहून मी शब्दांकन वेचलं आणि माझ्या जीवनामध्ये इंग्रजीनं फार मोठं असं स्थित्यंतर घडून आणलं. माझी पत्नी, माझी मुलं हे नंतर आले माझ्या जीवनामध्ये. बट व्हॉट आय कॉल दॅट इंग्लिश इज माय फर्स्ट लव. आणि या अर्थानं मी इंग्रजीकडे पाहिले. अनेक नॉवेल्स म्हणजे कादंबऱ्या वाचण्यात आल्या, शेक्सपियरचे नाटकं वगैरे वाचण्यात आले. खूप मोठं पाश्चिमात्य राष्ट्रांचं जे लिटरेचर आहे त्याचा फार मोठा प्रभाव माझ्या जीवनावरती पडला. आणि मग मनात जे साचलेलं होतं, जे राहून गेलं होतं, ते रिटायर झाल्यानंतर मी या साहित्याकडे वळलो. वेदनेवरील फुंकर नावाचं आत्मचरित्र महाराष्ट्रात गाजलं. ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या MA मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये लागलेलं आहे 2024 पासून. दुसरं विचारपुष्प नावाचं जे पुस्तक आहे ते सुद्धा BCom फायनलच्या अभ्यासक्रमासाठी अमरावती विद्यापीठामध्ये लागलं आहे. आणि ही तिसरी सुजाता त्याच अर्थाने, त्याच आशयाने प्रेरित होऊन मी ती साकारली आहे. सुजाता या नावामध्ये खूप मोठं असं पहिल्यापासूनच आकर्षण होतं मला. आणि एक कादंबरीच्या रूपाने आपण काहीतरी दिलं पाहिजे समाजाला, म्हणून मी विचार केला. कारण सुजाता बाबतीमध्ये फक्त खिरेचा प्रसंग आपणाला माहिती होता. तथागत गौतम बुद्धांना सुजातानं खीर अर्पण केलेली आहे
आणि त्यानंतर तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली, एवढाच प्रसंग आपणाला माहिती होता. परंतु मग सुजाता कुणाची लेक आहे, कुणाची मुलगी आहे, तिचं बालपण कसं गेलं, तिचं तरुणपण कसं गेलं, तिचा विवाह कोणासोबत झाला, तिचं वैवाहिक जीवन कसं गेलं, त्याच्यानंतर तिच्या जीवनामध्ये अडचणी कशा आल्या, जवळपास 8 वर्ष तिला संतती नव्हती, त्याच्यामुळे तिच्या जीवनामध्ये एक वादळ कसं निर्माण झालं आणि त्या वादळाच्या शांतीसाठी तिने केलेला जो संकल्प आहे आणि त्याच्यामधून मग तिला पुत्ररत्न कसं प्राप्त झालं आणि मग तथागत गौतम बुद्धाची भेट आणि त्या खिरीचं सेवन केल्यानंतर तथागत गौतम बुद्धाला झालेली ज्ञानप्राप्ती इथपर्यंतचा सुजाताचा प्रवास मी या कादंबरीमध्ये चितारलेला आहे. मनात जोपर्यंत भावना एखाद्या व्यक्तिरेखेबद्दल तयार होत नाही, निश्चिम प्रेम असल्याशिवाय एखाद्या वस्तूबद्दल म्हणा किंवा व्यक्तीबद्दल म्हणा आपण लिहू शकत नाही. हातात पेन केव्हा येतो, जेव्हा त्या गोष्टीबद्दलची अप्रतिम अशी ओढ, अप्रतिम अशी आवड आपल्या मनात असते, तेव्हा पेन हातात येतो. म्हणून सुजाताबद्दलची अप्रतिम अशी आवड, त्या नावाबद्दलचीच अप्रतिम अशी आवड मला सुरुवातीपासून होती आणि म्हणून सुजाता हाती घेतली. कारण सुजातावरती जास्त लिखाण झालेलं नाही. एक कादंबरी भदंत आनंद कौशल्या यांनी लिहिलेली आहे, परंतु ती पाली भाषेमध्ये असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या बाहेरची आहे. त्यामुळे मी असा विचार केला की सुजाता मराठीमध्ये साकारायची. आणि तुम्हाला सांगताना मला फार मोठा स्वाभिमान वाटतो, आनंद वाटतो की महाराष्ट्रातील मराठीतील पहिली कादंबरी आहे सुजाता. सुजाता एक गवळ्याची पूर होती, सेनानीची. उरुवेला हे जे क्षेत्र आहे बिहारमध्ये, त्या ठिकाणची ही लेकबाळ गवळ्याची असल्यामुळे भरपूर दूध वगैरे सगळं, बापाची अतिशय लाडकी आणि खूप सुंदर दिसायला, समजदारही तितकीच. आणि मग ही सुजाता जसजशी मोठी होत जाते आणि जेव्हा तिची भेट त्या वटवृक्षाखाली बसलेल्या तथागत गौतम बुद्धाशी होते, त्यावेळेला तो खिरीचा प्रसंग जो आहे, तिने तो नवस कबूल केलेला होता त्या वटवृक्षाला की पुत्ररत्न जर मला प्राप्त झालं तर मी तुला तो जो नवस आहे तो मी फेडण्यासाठी येईल आणि 1000 मोहरा सोन्याच्या मी प्रदान करेन. म्हणून तिने ते सोन्याचं पात्र तयार केलं होतं. श्रीमंताची लेक होती ती, सेनानीची लेक होती आणि ते पात्र घेऊन तिथे जाते. ती अत्यंत पवित्र मनानं प्रदान केलेलं ते दान तेवढ्याच स्वच्छ आणि निर्मळ आणि पावित्र्यानं स्वीकारलेलं तथागत गौतम बुद्धाने, सिद्धार्थाने. आणि मग त्या खिरीचं सेवन केल्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर वैशाखी पौर्णिमेला, ही चैत्र पौर्णिमेची घटना आहे खीरदानाची,
बरोबर वैशाखी पौर्णिमेला 1 महिन्यानंतर सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सम्यक संबुद्ध बनले. मला वाटते सुजाता जर नसती तर जी ऊर्जा सिद्धार्थ गौतमाला मिळाली ती मिळाली नसती. सिद्धार्थ गौतम क्षीण झालेले होते, एकदम संपण्याची अवस्था होती, कदाचित संपलेही असते. सुजाता जर नसती तर जगाला बुद्ध मिळाले नसते. हे निर्विवाद सत्य मी त्या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे आणि हाच एक आशय घेऊन, हाच एक विषय घेऊन ती कादंबरी मी पूर्ण केलेली आहे की सुजाता जर जन्मास आली नसती तर जगाला बुद्ध मिळाले नसते. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाची आई कोण, माता कोण, या प्रश्नाचं उत्तर महामाया येते नक्कीच. परंतु बुद्धाची आई कोण, या प्रश्नाचं उत्तर देताना सुजाताचं पवित्र नाव ओठावरती येते. यामध्ये सुजाताची सार्थकता आणि अनिवार्यता दडलेली आहे. म्हणून तथागत गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये सुजाता हे एक अनन्यसाधारण असं अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे, व्यक्तिरेखा आहे. सुजाता ही बुद्धाच्या वस्त्राची किनार आहे, बुद्धाची जीवनदायिनी आहे. एवढी ती महान आणि एवढी ती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून मी शेवट करताना असं म्हणतो आहे की वैशाखी पौर्णिमेच्या अस्तित्वाने, वैशाखी पौर्णिमेच्या अस्तित्वाने सौंदर्याचे चांदणे फुलावे आणि विश्वातील प्रत्येक गर्भकळीने सुजाता होऊन जन्मास यावे, सुजाता होऊन जन्मास यावे, सुजाता होऊन. धन्यवाद. आदरणीय B.A. खरास सर, अगदी कालच मी सरांना बोललो आणि आपल्या सगळ्यांचा मान ठेवून सर अगदी आज आपल्यामध्ये आलेत. आणि जगप्रसिद्ध अशी जी कादंबरी आहे सुजाता, सरांनी खूप सुंदर त्यांच्या गोड मधुर वाणीमध्ये विशद केली. सर, विशाखा महिला मंडळ आणि सदम मस्की बुद्ध विहारातर्फे आपले खूप खूप आभार. असंच मधोमध्ये येऊन आपण मार्गदर्शन करावं अशी मी विशाखा महिला मंडळातर्फे आपणास विनंती करतो. आणि ताईंनी अतिशय सुंदर मधुर भाषेमध्ये या ग्रंथाला सुरुवात केली. ताईंचे सुद्धा विशाखा महिला मंडळातर्फे खूप हार्दिक स्वागत. आणि इथून पुढे सुद्धा हा धम्मज्ञानाचा प्रवाह असाच अखंड चालू राहील याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. आपण आता गाथेनं सुरुवात करूया. आदरणीय गवई बाबांना विनंती करतो, रोजच्या प्रमाणे आपण आपल्या गाथेपासून सुरुवात करा. या बाबा. हम हो हवा हवा दुःखावरी लही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो हवा हवा दुःखावरी लही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा. दुःखाने विश्व सारे तुडुंब भरले आहे रे, व्याधी व्यथा जरा मरण तुझीच वाट पाहि रे.
जीवन प्रवासी मानवा विसावा शांतीचा हवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा मोहामुळे तृष्णेमुळे दुःखाची होई निर्मिती अनेक दुःख वेदना कुकर्माची परिणिती पुसावे सारे आसवा ठेवावे दूर वैरवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म शिकवितो नीती मैत्री भावना प्रीती सतधम्माची प्रचिती मिळेल तयाने सुगती बंधु भाव वाढवा मैत्री भाव जागवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा आपण धम्मास ओळखा लावा कसोटी पारखा हा सत्य सत्य सारखा झाला विश्व लाडका अष्टांग मार्ग ही दवा सतधम्माचा हा गोडवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो हवा हवा दुःखावरील ही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा आणि सोबत म्हणायचंय जाता जाता प्रसाद घ्या हो मैत्री भावनेचा हा मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा मैत्री भावनेने विनाश होतो खऱ्या वर्तवाचा 3, 5, 8, 10 राहा आचरुनी तत्व राहा आचरुनी तत्व तुम्हा आम्हाला सांगून गेले पहा बोधिसत्व तुम्हा आम्हाला बोधिसत्वाच्या बुद्धिबलाने आलं वैभव नाव गाजिले क्षणात झाले रंकाचे राव नाव गाजिले क्षणात झाले रंकाचे राव प्रज्ञाशील करुणाता मैत्रीचा गुण प्रसाद घेऊन रत्नाता सोड प्रसाद घेऊन रत्नाता सोड अभिमान प्रसाद घ्या हो सर्व मिळूनी नंतर घ्या हो शिलेचे पाणी शिलेच्या पाण्याचा घ्या ना हो गोट पवित्र करा हो आपुल्या मनास बुद्धाच्या मार्गाने चाला हो नीट धम्माच्या मार्गाने
संघाच्या मार्गाने चाला हो नीट, भीमाच्या मार्गाने चाला हो नीट. बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय. आदरणीय सरांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. आयुष्यमान गवई बाबा आणि आदरणीय विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्षा गवईताईंना विनंती करतो. तसेच कांबळेजी तुम्ही समोर या बाबांच्या सोबत. त्यांना पुष्प देऊन सरांचं स्वागत करा. या बाबा, या कांबळेजी. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं आहे. सर, आणलेला प्रसाद तुमच्या हस्ते देता का? बरं बरं बरं, ठीक.